मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत वेगवान। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीने देण्याची याचिकेतून मागणी। राज्यातील महापालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात बैठकीत चर्चा। आलेल्या हरकती आणि सूचनांचं लवकरात लवकर निरसन करा। मुदतवाढ दिली जाणार नाही। निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? ईव्हीएम मध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला। वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। न्यायालयानं निकाल पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय अव्यवहार्य। राजू शेट्टींची प्रतिक्रिया। सहकारी पक्षच भाजपवर आरोप करत असेल तर निवडणूक आयोगानं भूमिका मांडण्याची राजू शेट्टींची प्रतिक्रिया। भिवंडी पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप। प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये घोळ। आरपीआय एकतावादीचा आरोप। महानगरपालिका निवडणुकांसाठी निवडणुकीपूर्वी सर्व प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न। ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकेल। कुणीही कितीही उड्या मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही। मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। मुंबईत काँग्रेस भाजपचा महापौर होऊ देणार नाही। अमीन पटेल यांचं वक्तव्य। तर मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होईल। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद। सावंतवाडीतील राडेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पत्रकार परिषद। चव्हाण निलेश राणेंच्या आरोपांनाही उत्तर देणार। जालना महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत गोंधळ। एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेल्याचं समोर। सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून 1969 हरकती दाखल। वसई विरार महापालिका हद्दीत 80,000 दुबार नावं। बहुजन विकास आघाडीचा दावा। दुबार नावांच्या यादीचा गठ्ठा पालिका अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळालेले 1200 कोटी वितरित। राणा जगजितसिंह पाटील यांचं वक्तव्य। तर खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू। ओमराजेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांवर हक्कभंग आणणार। 1 ते 2 दिवसात केंद्रीय कृषी मंत्र्यांना प्रस्ताव देणार। ओमराजे निंबाळकर यांची माहिती। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी। मराठी कळत नसताना शीतल तेजवानी यांना मराठी भाषेत नोटीस। तेजवानींच्या वकील दीपाली केदार यांचा युक्तिवाद। तर मराठीत झालेला व्यवहार कसा समजला? सरकारी वकिलांचा सवाल। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीला मुदतवाढ। अहवाल तयार करण्यास वेळ लागणार असल्यानं खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। समितीला 6 डिसेंबरची देण्यात आली होती मुदत। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचं नाव घातलं पाहिजे। अजित पवारांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे। अंजली दमानिया यांची मागणी। अमरसिंह पंडित यांनी पृथ्वीराज पंडित यांच्या हातात बंदूक दिली। शिवराज पवारला मारा, जिवंत सोडायचं नाही असं अमरसिंह म्हणाले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे सहकारी विष्णुपंत आतकरे यांचा आरोप। किरीट सोमय्यांकडून जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट। बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात बैठकीत चर्चा। महाराष्ट्रात 1,23,000 तर जालना जिल्ह्यात 10,000 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द। किरीट सोमय्यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? खासदार अरविंद सावंत यांचा संसदेत प्रश्न। तर एप्रिल 2024 पूर्वी मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं उत्तर। आग्र्यात छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी समितीची स्थापना। जमीन अधिग्रहणासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन। इतिहास तज्ज्ञ आणि जाणकारांचा समितीत समावेश।
साताऱ्यात शिवेंद्रराजेंची कन्या रुणाली राजे भोसले यांचा विवाह सोहळ्यावेळी पूरग्रस्तांना आर्थिक मदत. लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 गायी दत्तक घेत त्यांना चक्क आपलं नाव दिलं. राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं दोन्ही गायींना नाव देण्यात आलं. धाराशिवमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 101 गीर जातीच्या गायींचं वाटप करणार असल्याचंही सांगितलं. धुळ्यातील पिंपळनेरमध्ये मवियाकडून ईव्हीएम सुरक्षेबाबत प्रशासनाला निवेदन. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा चौरे यांच्याकडून मतमोजणीच्या पारदर्शकतेची मागणी. अहिल्यानगरमध्ये लव्ह जिहाद नंतर आता तलब जिहाद. आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. जादूटोणा करून विद्यार्थिनीला तलब जिहादमध्ये अडकवलं. संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी, जगताप यांची मागणी. 3 वेळा नगरसेवक असतानाही माझा मतदानाचा अधिकार का काढून घेतला? माजी नगरसेवक सुधीर भगत यांचा सवाल. मतदार यादीतून नाव वगळणं म्हणजे मतचोरी, सुधीर भगत यांचा आरोप. नांदेड शहरातील मतदान यादीत मोठा घोळ. 2800 मतदार ओळखपत्राचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांच्या नावावर. अनेक ओळखपत्रांमध्ये घर क्रमांक, पूर्ण पत्ताही नसल्याचं समोर. पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही. कालच्या सुनावणीत वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी. पडत्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचं आज पतधोरण जाहीर होणार. महागाई नियंत्रणात असल्यानं रेपो दरात 25% कपात होण्याची अपेक्षा. मात्र घसरत्या रुपयामुळे मध्यवर्ती बँकेपुढे आव्हान निर्माण. परभणीच्या 4 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर 21 कारखान्याचा उज्जराबाबत तोडगा निघाला. चर्चेनंतर कारखान्यानं पहिली उचल 2725 रुपये प्रति मेट्रिक टन जाहीर केली. आंदोलन मागे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके बस सेवा गेल्या 15 दिवसापासून बंद. बस सेवा अचानक बंद केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना. दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करणार. पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. डोंबिवलीत सशस्त्र गुंडांची दहशत. हातात कोयते तलवारी घेऊन दादागिरी करणाऱ्या गुंडांचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी दोघांना केली अटक. कोयते तलवारीसह छर्याची बंदूक जप्त. पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांचा दिल्ली विमानतळावर खोळंबा. देशभरात इंडिगो विमान सेवेवर परिणाम. विद्यार्थ्यांना फटका. एलओटी पॉलिश एअरलाइन्सकडून विद्यार्थ्यांना सीट देण्यास नकार. इंडिगो फ्लाईटमधील मुंबईचे अनेक प्रवासी गुवाहाटी एअरपोर्टवरच अडकले. इंडिगोला कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्यानं विमान सेवेवर परिणाम. डीजीसीएच्या नवीन नियमांमुळे इंडिगोला कर्मचाऱ्यांची कमतरता. निर्माता जिजाबाई भोसले उद्यानातील रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू. भाजपच्या नितीन बनकर यांच्या पत्रानंतर खुलासा. 2 महिने वाघाचा मृत्यू का लपवला? नितीन बनकर यांचा उद्यान प्रशासनाला सवाल. गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन. बुरखाबंदी हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शनं. आंदोलनात भाजप, बजरंग दल आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग. मुंबईत थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानात मात्र घट. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार. खराब हवा आणि प्रदूषणामुळे पुणेकर बेजार. विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. रुग्णांमध्ये प्रामुख्यानं सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणं. अनेक योजना राबवूनही राज्यातील 15,357 मुली शिक्षण प्रवाहाबाहेरच. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर. कमी पटाच्या शाळा बंद केल्याचा परिणाम. जळगावात प्रशाळांसाठी पहिल्या टप्प्यातील आविष्कार स्पर्धेचं आयोजन. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून स्पर्धेचं आयोजन. 418 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नंदुरबारमधील सारंगखेडाच्या अश्वांच्या यात्रेला सुरुवात. यंदा यात्रेत 3500हून अधिक घोडे दाखल होणार. आयोजक जयपाल सिंह रावल यांची माहिती. सारंगखेडाच्या यात्रेत 2 दिवसात 35 घोड्यांच्या विक्रीतून 26,11,000ची उलाढाल. चेतक फेस्टिव्हलमध्ये यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असल्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यात घरकुल योजनेत होणारा भ्रष्टाचार थांबवा. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र प्राण्यांची संख्या वाढल्यानं हल्ले होण्याची भीती. महावितरणनं रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा अशी मागणी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.